चला येतोय मी, कामाक जाऊ गोया। थांब अजय, तुला काय वाटलं आम्ही हा विषय असाच सोडून देऊ? सांग, तू इथे कसा? काय रे, काय करत होतास तू इथे? सांगितलं ना, असोच जाय होतोय आणि हे शेठ भेटले। तू ओळखतोस जतीन शेठला? नाही ओळखत, ते भेटले। एखादो माणूस समोर इलो का बोला होया ना। असंच कोणीही अनोळखी भेटलं की बोलतोस तू? सांग ना। सांगितलं ना, सहज भेटले म्हणून बोलत उभं होतं। सहजच असेल तर ठीक आहे, पण यामागे जर काही कारण असेल ना तर ते मी शोधून काढीन। मला शोधून काढावंच लागेल। का माहितीये? का? तुझ्याबद्दल विश्वासराव जो विचार करतोय ना त्यामुळे। माझ्याबद्दल? हो। तुला माहितीये का विश्वासराव काय विचार करतो तुझ्याबद्दल ते? नाही हो, माझी तर ओळख आहे ना। अरे मग काय झालं, बोल ना त्याच्याशी। कोणीही अनोळखी व्यक्ती भेटली की बोलतोस ना तू, मग त्याच्याशी पण बोल सहज। ते पोलीस आहेत ना। हो, पण तो सध्या छायाच्या आणि तुझ्या लग्नाचा विचार करतो। आणि तू इथे काय करतोस? तेच ना, मला ह्याला पाहिल्यावर सुद्धा हाच प्रश्न पडला। तू माधव, छायाच्या सुखासाठी मी तिच्या लग्नाला आधीच होकार दिला होता, आणि त्यात आता हा विश्वासराव सुद्धा या दोघांचं लग्न लावून द्यावं म्हणून सगळ्या घरच्यांना कन्व्हिन्स करतोय। पण मला वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा। असं कित्याक करतात? कशाला म्हणजे? माधव भाऊ आहे तिचा, आपल्या बहिणीचा हात तो कोणाच्या हातात देतोय हे बघायला हवं ना। विश्वासराव ह्याचं आणि छायाचं लग्न लावून द्यायचं म्हणतोय, आणि हा इथे जतीन शेठ बरोबर दिसतोय। मला तर काहीतरी गडबड वाटते। असं काय नाही हो, ते आम्ही ठरवू। अजय, आपण नंतर भेटून बोलूच, पण त्याआधी काहीही कन्फर्म समजू नकोस। चल नीलिमा। लावू का? हो, असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते।
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.